जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण मुक्तीच्या घोषणा दिल्या जात असताना दुसरीकडे नाशिक परिसरातील मेगा फाईन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं प्रदूषणाचा कळस गाठल्याचा आरोप करण्यात आला आहे। विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून संबंधित कंपनीविरोधात पुराव्यानिशी अनेक तक्रारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दाखल करूनही अद्याप ठोस कारवाई न झाल्यानं नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी तीव्र संताप व्यक्त होतोय। परिवर्तन कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला आहे की कंपनीकडून होत असलेल्या कथित प्रदूषणामुळे परिसरातील हवा, पाणी आणि पर्यावरण धोक्यात आलंय। याबाबत वेळोवेळी छायाचित्र, व्हिडिओ आणि अन्य पुरावे सादर करूनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाशिक कार्यालयातील अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करतायत। यामुळे पर्यावरण वाचवण्याची जबाबदारी असलेले अधिकारी नेमके कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत असा सवाल परिवर्तन कामगार संघटनेचे अध्यक्ष विशाल भदरगे यांनी उपस्थित केला। पर्यावरण दिनीच प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना अभय मिळत असल्याचा आरोप नागरिकांनी मंडळाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह करत उपस्थित केला आहे। परिवर्तन कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल भदरगे यांनी मेगा फाईन प्रायव्हेट लिमिटेडवर तात्काळ कठोर कारवाई करावी, कंपनीची सखोल चौकशी करून प्रदूषणाचं वास्तव समोर आणावं आणि दोषींवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली आहे। माझं नाव विशाल भदरगे, परिवर्तन कामगार सेना। गेल्या अनेक दिवसापासून लखमापूर गावासह दिंडोरी तालुक्यामध्ये होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात, त्याचबरोबर प्रचंड प्रमाणात प्रदूषित झालेल्या कादवा नदीच्या संदर्भात सातत्याने परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून आम्ही लढा देत आहोत। जवळपास पहिला अर्ज आम्ही 30/10/2025ला दिला होता, त्याच्यानंतर 18/11/2025 त्या तारखेला दिला, त्याच्यानंतर 25/11/2025, त्यानंतर 10/2/2026, त्याच्यानंतर 5/5/2026, 12/5/2026 आणि जवळपास 50च्या वर त्यांना मेल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल, एन्व्हायरमेंट विभाग असेल किंवा CMO ऑफिस असेल यांना पाठवून झालेलं आहे। आज जागतिक पर्यावरण दिन आणि या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातले सर्व अधिकारी हे फक्त नावाला शुद्ध प्रदूषण इथे नाही हे दाखवण्यासाठी नंदिनी नदी शुद्ध करण्यासाठी गेलेले, पण गेल्या अनेक 10 ते 20 वर्षापासून दिंडोरी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात प्रदूषणाने थैमाल घातलेले। इथल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एकही अधिकाऱ्याचा अंकुश त्या कंपनी प्रशासनावरती नाही। एवढंच काय तर आता सध्या आम्ही ज्या कंपनीच्या बाहेर उभे आहोत, मेगा फाईन प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनीला गेल्या काही दिवसांना अगोदरच प्रपोज डिरेक्शन ही नोटीस पाठवलेली आहे। तरीसुद्धा तुम्ही आता बघता इकडे की JCBनं काम चालू, यांचं हे पाणी बघा तुम्ही, पूर्ण केमिकलचं सांडपाणी, हे माणूस 1 मिनिट पण इथं उभा राहू शकत नाही। हे पाणी, हा बघा केमिकलचा प्रकार हा पूर्ण, आणि हे सगळं असं चालू असताना सातत्याने जवळपास गेल्या अनेक वर्षापासून इथले शेतकरी सातत्याने तक्रारी, अर्ज आणि विनंती इथल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला करताय, त्याचबरोबर पर्यावरण विभागाला सुद्धा करताय, पण प्रशासन कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद या शेतकऱ्यांना इथल्या देत नाही। मुळात शेतकऱ्यांमध्ये आता अशी समज निर्माण झाला आहे की इथले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातले अधिकारीच या कंपन्यांना मॅनेज आहेत की काय, अशी भीती निर्माण झालेली आहे। मग ही कादवा नदी स्वच्छ कोण करणार? त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून हे केमिकलचं पाणी नाल्यांमध्ये साठून जमिनीमध्ये जाऊन जवळपास बरीचशी शेतजमीन ही नापीक झालेली आहे, इथले पिकं खराब झालेले आहेत, आणि आम्ही सातत्याने सांगतोय तरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग येत नाही। आज या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला ठणकावून सांगतोय की जर आठवड्याभरात जर कारवाई नाही झाली तर परिवर्तन कामगार सेना त्यांच्या पद्धतीनं आंदोलन करील आणि होणाऱ्या पुढच्या परिस्थितीला हे पूर्णपणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातले भ्रष्ट अधिकारी हे जबाबदार राहतील। धन्यवाद। पर्यावरणाचं रक्षण करायचं की प्रदूषण करणाऱ्यांचं संरक्षण, हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।